मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 मार्चचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग लवकर आला बाबा, बरं झालं. तर आज प्रतिमा त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं. आपण काल पाहिलं होतं शेवटी शेवटी रविराज काळजीत असतात आणि विचारत असतात डॉक्टरांना, काय झालंय नेमकं प्रतिमाला? अर्जुन म्हणतो, हो नेमकं काय झालंय? मग ते डॉक्टर म्हणतात, पेशंटचे ब्लड सॅम्पल दिलेत आम्ही, त्याचा रिपोर्ट आल्यावरच काय ते सांगता येईल, तोपर्यंत वाट बघायला हवी. तेवढ्यात आता ब्लड सॅम्पल आले सुद्धा. डॉक्टर म्हणतात, आले ब्लड सॅम्पल, आणि आता ते चेक करतात. रविराज विचारतात डॉक्टरांना, काही काळजी करण्यासारखं नाहीये ना डॉक्टर? डॉक्टर म्हणतात, त्यांना सिव्हिअर ॲनेमिया आहे आणि काय B12ची काय कमतरता आहे वगैरे असं काहीतरी सांगितलंय त्यांनी. अश्विन पण ते रिपोर्ट चेक करतो आणि रविराज काकांना सांगतो, हो रे काका, अरे प्रतिमा आत्याचं हिमोग्लोबिन डेंजरसली कमी झालंय. अरे काका, बाप रे, अरे त्यामुळेच तिला थकवा जाणवत होता रे इतक्या दिवसापासनं. रविराजांना आता काळजी वाटायला लागते. सायली म्हणते, भाऊजी त्या बऱ्या तर होतील ना? अश्विन म्हणतो, होपफुली. अर्जुन म्हणतो, होपफुली असं का बोलतोयस तू अश्विन? अर्जुन म्हणतोय, अश्विन अरे जी काही ट्रीटमेंट आहे ना ती तू पटकन सुरू कर ना. अश्विन म्हणतो, मला असं वाटतंय की प्रतिमा त्याला आपल्याला ब्लड द्यावं लागेल. मग ते डॉक्टर म्हणतात, हो बरोबर आहे, यांचं बरोबर आहे, जास्ती वेळ नाही आहे आपल्याकडे, पेशंटला लगेच रक्त द्यावं लागेल. रविराज म्हणतात, मग वाट कसली बघताय? डॉक्टर म्हणतात, पेशंटचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे आणि सध्या आपल्या हॉस्पिटलमध्ये या ब्लड ग्रुपचा रक्तगट मिळणं अवघड आहे. अश्विन म्हणतो, हो रे काका, हा ब्लड ग्रुप ना रेअर आहे, त्याचा डोनर मिळणं पण जरा अवघड आहे, पण नको टेन्शन घेऊस, अरे करू काहीतरी मॅनेज. रविराज म्हणतात, मॅनेज? अरे मॅनेज वगैरे करायची काय गरज आहे? अरे तन्वी आहे ना, तन्वी दिल ना तिच्या आईला रक्त. अश्विन म्हणतो, अरे काका, अरे आपण असा अंदाज नाही बांधू शकत ना, म्हणजे प्रत्येक मुलीचा आणि आईचा ब्लड ग्रुप एकच असतो असं नसतं ना. रविराज म्हणतात, अरे बाबा, अंदाज नाही बांधते मी, मला खात्री आहे तिचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एकच आहे. ती लहान असताना आम्ही तिचं ब्लड एकदा चेक केलं होतं, तेव्हाच तर आम्हाला कळलं होतं ना की तिचं आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एकच आहे, O निगेटिव्ह. अश्विन म्हणतो, अरे वा, मग तर प्रश्नच मिटला. मी ताबडतोब तन्वीला इथे बोलावून घेतो. तन्वीने ब्लड दिल्यावर प्रतिमा त्याला तर लगेच बरं वाटणार आहे. लगेच आता अश्विन प्रियाला फोन करायला गेलाय. बाप रे, ही कशाची येते प्रेक्षकांनो प्रिया, तिला आधीच माहिती आहे की तिचा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप वेगळा आहे. अश्विनने आता प्रियाला कॉल लावला बरं का. बाहेर येतो तो तिथे त्या कॅबिनच्या ICUच्या आणि फोन लावतो प्रियाला. प्रिया इथे घरात सगळ्यांना सांगते, अश्विनचा फोन आलाय. आता ती फोन स्पीकरवर ठेवते बरं का. घरामध्ये सगळे ऐकतायत अश्विनचं आणि तिचं बोलणं. प्रिया म्हणते, हं अश्विन बोल. अश्विन म्हणतो, तन्वी जशी असशील तशी ताबडतोब हॉस्पिटलला निघून ये. प्रिया म्हणते, काय झालं अश्विन, माझी आई बरी आहे ना रे? अश्विन म्हणतो, हो आत्या बरी आहे, पण तुला ताबडतोब आत्याला रक्त द्यायचंय, तू लवकर ये. हे बघ, तुझा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे ना, म्हणजे आत्याचा आणि तुझा ब्लड ग्रुप एक आहे, O निगेटिव्ह, आणि थँकफुली तो तुझा पण आहे ना. तू पटकन ये यार, लवकरात लवकर ये. प्रिया घाबरते बरं का मनातून आणि म्हणते, मी 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 येऊ? अश्विन म्हणतो, अगं हो तूच, तुलाच यायचे. अगं तू नाही देणार तर कोण देणार रक्त प्रतिमात्याला? तू लवकर ये. आणि रक्तदान करण्यासाठी सेम ब्लड ग्रुप लागतो हे माहितीये ना तुला? प्रिया घाबरते बरं का आणि म्हणते, हो 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 हो, अरे हो, अरे अश्विन, आमचा ब्लड ग्रुप सेमच असणार ना म्हणा, ती माझी आई आहे, मी तिची मुलगी आहे. अश्विन म्हणतो, अगं असं नसतं तन्वी, आई आणि मुलीचा ब्लड ग्रुप एकच असायला हवा असं काही नाहीये, पण लकीली तुमच्या बाबतीत ते सहज सिद्ध झालंय. म्हणजे तू लहान असताना रविराज काकांनी टेस्ट केल्या होत्या रक्ताच्या तुझ्या, तर तेव्हाच त्याला कळलंय की तुझा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप एक आहे. तू पटकन ये इकडे, वेळ नको घालवूस, तू पटकन ये. प्रतिमा आत्याची तब्येत आधीच जरा खालवली आहे, तू पटकन ये, मी वाट बघतोय. प्रिया आता एक सेकंद शांत होते बरं का. अश्विन म्हणतो, सो हॅलो हॅलो तन्वी, तू ऐकतेस ना? प्रिया म्हणते, हो हो, मी 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 येते येते. अश्विन म्हणतो, तू मला पुढच्या 15व्या मिनिटात इथे हवी आहेस ना तन्वी, ताबडतोब निघ. आता प्रिया फोन कट करते बरं का. आता तिच्या मनात विचार आलाय, तिथे जावं तर काय तोंड घेऊन जावं? कारण तिचा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप एक नाहीच आहे ना. ही चांगलीच फसली आहे बरं का. पण इथेच फसली नाहीये ती प्रेक्षकांनो, ती जातच नाही बरं का आज तिथे. आणि मग जेव्हा सायली रक्त देते ना, मग तिथे जाते, ड्रामा करते. पण काय झालंय, हिचा सगळा ड्रामा आता हळूहळू उघडकीला आलाय बरं का. सायली आणि अर्जुनने आता ठरवलंय की रक्तदान शिबिर करायचं पूर्णाजीच्या नावाने, पूर्णाजीच्या ट्रस्टच्या नावाने. आणि तिथे प्रियाला म्हणजे नाईलाज असतो, ते करावंच लागतं तिथे रक्तदान. आणि लगेच हिचा ब्लड ग्रुप तो नाहीये जो प्रतिमा आत्याचा आहे, हे लवकरच सिद्ध होणार आहे बरं का प्रेक्षकांनो. खूप मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला.
प्रिया आता विचार करायला लागते, अरे देवा, मी तिथे जाऊ कशी? तिथे तर रक्त दिल्या दिल्या लगेच कळेल की माझं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप एक नाहीये. येऊ कळेल सगळ्यांना. अरे देवा, आता काय करू? ही विचार करत असते तेव्हा प्रतापराव म्हणतात, अगं ये तन्वी, काय विचार करतेस? थांबली का? अशा वेळेला प्रत्येक सेकंड महत्वाचा असतो हे कळत नाहीये का तुला? सुमन म्हणते, अगं ए तन्वी, चांगलं वागायची संधी मिळते तुला, ती वाया नको घालवू, जा प्लीज. कल्पनाताई म्हणतात, जा तन्वी जा. अगं तिथे गेल्यावर लगेच ते रक्तदान कर आणि प्लीज नको वेळ घालवू, अगं लवकर जा. पण ही मात्र तिथेच उभी असते. पूर्णाजी म्हणतात, अगं ए बाई, अगं जा ना तन्वी. अस्मिता म्हणते, अगं हो ना, जा ना, कशाला वेळ काढतेस आता? प्रियाला आता घरातून तर निघावंच लागतं ना, पण तिथे कुठे पोहोचते ही हॉस्पिटलला? बघा हा आता काल तुमच्या जे लक्षात आलं होतं, म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांच्या लक्षात आलं होतं की प्रतिमा आत्याने रक्त दिलं होतं सायलीला. तो मुद्दा आज अर्जुनने पण बरोबर काढलाय बरं का. रविराज म्हणतात, काय झालं, तन्वी येते ना इकडे प्रतिमाला रक्त द्यायला? येते ना ती. अरे तिने आलंच पाहिजे, तिची आई आहे, तिच्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे, तिने यायलाच हवं. अश्विन म्हणतो, अरे काका येईलच रे, ती निघालीये ती घरातनं. अरे काका, तिच्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे आणि तन्वी येणार नाही असं होईल का? काका तिला इतकं वाईट समजू नको रे. तोंडघाशी पडतो बरं का आता. अर्जुन म्हणतो, अश्विन तू एक काम कर, बाकीची तयारी कर, आम्ही थांबतो इथे. अश्विन म्हणतो, बरं मी बाकीची तयारी करतो, तन्वी आली की लगेच आपण ब्लड चेक करू तिचं आणि प्रतिमा आत्याला लगेच रक्तदान करू. सायली म्हणते, अश्विन भाऊजी खरंच प्रिया येणार आहे का? नाही म्हणजे तिला पाहिल्याशिवाय काही माझ्या जीवात जीव येणार नाही बरं का. मला असं वाटतंय की तोपर्यंत आपण दुसरी सोय करून ठेवूयात. अश्विन म्हणतो, अगं सायली पण. अर्जुन म्हणतो, हो अश्विन, सायली बरोबर बोलते. 10 मिनिटं आपण वाट बघूया तन्वीची, ती जर नाही आली तर आपल्याला दुसरीकडनं ब्लड अरेंज करावंच लागेल. आता हे सगळे बिचारे तिथेच वाट बघत बसले आहेत. तसं बघितलं तर आजचा एपिसोड जरा स्लो दाखवलाय बरं का, पण मी तुम्हाला फास्ट मध्ये सांगते. सायली आता प्रतिमा आत्याला बघते लांबूनच तिथे ICU मध्ये आणि तिला खूप वाईट वाटत असतं. प्रतिमा आत्या अशा आडव्या पडलेल्या आहेत बिचाऱ्या, त्यांना बरं नाहीये आणि त्यांच्या आठवणी तिच्या डोळ्यामध्ये तरळतायत असं दाखवलंय त्यांनी. तर सायली आता दरवाजा उघडते, जाते प्रतिमा आत्याजवळ बसते. इकडे पूर्णाजींची तकतक चालू असते. त्या म्हणत असतात, बाई प्रतिमाला बरं वाटायलाच हवंय. सुमन म्हणते, बापरे, प्रतिमा वहिनीला एवढी रक्ताची कमतरता आहे की त्यांना रक्त द्यावं लागतंय. आपल्याला त्यांचं आजारपण लक्षात का नाही आलं? कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा कधीच लक्षात येऊ देत नाही. अरे ती कधी दुखलं खुपलं ना तरी सांगतच नाही, प्रतिमाचा स्वभावच तसा आहे. प्रतापराव म्हणतात, हो ना, आता तिच्या दुखण्याच्या या तोंडावर आपल्याला सगळं कळतंय. अस्मिता म्हणते, बापरे, मला तर टेन्शनच यायला लागलंय. मी ना सायलीला फोन करते आणि विचारतेच प्रतिमा आत्या कशी येते. अस्मिता फोन लावणार सायलीला, तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, ए बाई अस्मिता थांब बरं, तू नको फोन लाव, मीच फोन लावते तिला. बोलता बोलता तुझंच BP वाढेल नाही तर. आता कल्पनाताई सायलीला फोन लावतात. हॅलो सायली, अगं काय ग, प्रतिमा कशी आहे ग? सायली म्हणते, आई त्यांना रक्त मिळाल्याशिवाय बरं नाही हो वाटणार, पण तुम्ही काळजी नका करू, आम्ही करतोय काही ना काही व्यवस्था. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे रक्ताची व्यवस्था झालेली नाहीये? अगं तन्वी आली असेल ना तिकडे. अगं प्रतिमाला रक्त द्यायला ती कधीची निघाली आहे इथनं. सायली म्हणते, नाही अहो आई, ती कुठे आली अजून, इथेच पोहोचली नाहीये ती अजून हॉस्पिटलमध्ये. कल्पनाताई म्हणतात, अगं असं कसं शक्य आहे, किती वेळ झाला ती निघाली आहे घरातून. सायली म्हणते, बरं बरं, हो का आई, तुम्ही काळजी नका करू, आम्ही बघतो हं काय करायचं ते, ठेवते हं फोन. सायली आता सांगते अर्जुनला आणि रविराज काकांना की तन्वी केव्हाची निघाली आहे घरातून. अहो आई म्हणाल्या की प्रिया निघाली आहे घरातून केव्हाची. आता यांना असं वाटतं की ही येईलच कुठल्याही क्षणी. आता कोणालाही असंच वाटणार ना प्रेक्षकांनो, पण ही कशाची येते? सायली आता त्या ICUच्या तिथे बघते अशी दारातून, तेव्हा प्रतिमा आत्याला थोडी शुद्ध येते बरं का मध्ये आणि त्या आवाज देत असतात सायलीला. सायली मग त्यांच्या जवळ जाते आणि प्रतिमा आत्याला म्हणते, आत्या बोलू नका बरं, अशक्तपणा आलाय ना तुम्हाला? आम्ही आहोत सगळे इथेच आहोत, बरं वाटेल हं तुम्हाला, झोपा बरं आत्या, शांत झोपा. प्रतिमा त्या तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतात म्हणून सायली त्यांना अशी लहान लेकरासारखी थोपटवते, त्यांना झोपवते. आता तिला काळजी वाटायला लागली आहे कारण प्रतिमा त्या खूप अशा वीक फील करतायत ना. सायली आता त्यांना झोपवते प्रतिमा त्याला आणि बाहेर येते पुन्हा आणि अर्जुनला विचारते, अहो अजून आली नाही का हो प्रिया? अर्जुन म्हणतो, नाही ना, अजून नाही आली आहे बघ ती, काय एवढा वेळ लावते कोणाच ठाऊक. अश्विन म्हणतो, हो ना,
तिला इतका वेळ का लागतोय तेच कळत नाहीये. अश्विन आता तिला सारखा फोन करत असतो बरं का. हिचा फोन तर वाजतोय, पण ही उचलतच नाहीये अश्विनचा फोन. बरं एवढी चॅप्टर असलेली प्रिया आज काहीच्या काही कारण देते बरं का हॉस्पिटलमध्ये न पोहोचण्याचं. तर असो, आता बघा अश्विनने कॉल लावलाय. आजचा हा रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. रविराज पण आतुरतेने वाट बघत असतात प्रियाची, पण ती कसली येते. अश्विन फोन लावत असतो तेव्हा प्रिया हॉस्पिटलच्या बाहेरच असते, गाडीमध्ये बसलेली असते. अश्विनचा फोन बघते आणि टेन्शन आलंय तिला. ती विचार करते, अश्विन फोन करतोय यार. अश्विन पुन्हा पुन्हा फोन करत असतो. ही फोन उचलत नाहीये रे. पुन्हा फोन करून बघतो काका. पुन्हा फोन लावतो अश्विन, पण तरी पण प्रिया काही फोन उचलतच नसते. प्रिया दाखवली बरं का पुन्हा. ती गाडीमध्ये बसून विचार करते, यार हा अश्विन पण ना, हा तर माझ्या मागे लागणारच ये म्हणून. पण आता मी करू तर काय करू. माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नाहीये हे मी लपवून तरी कसं ठेवू. आता संपलं प्रिया, सगळं संपलं. आता काय करणार आहेस तू. आता मात्र तिला नागराजचे शब्द आठवतात बरं का. नागराजने तिला जेलमध्ये सांगितलं होतं ना, प्रिया तुझी मस्ती संपली बरं का, आता माझ्याशी डबल गेम खेळतेस ना तू. तिला आठवतं हे नागराजचं बोलणं. बघ ना प्रिया, मी तुझा गेम तुझ्यावरच उलटवणार आणि मग बघशील तू. मी आणि मैपत तुरुंगात खडी फोडत असताना तू बाहेर ऐश करशील. हे होणार नाही. आता ज्या ऐशो आरामात तू लोळतेस ना, आता डायरेक्ट तू तुरुंगात येते की नाही ते बघच. प्रिया ते सगळं आठवून म्हणते, या नाग्याची बत्तीशी फळली आहे, पण मला तर त्या हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार ना. पण मी काय करू. तोपर्यंत मी माझा फोन ऑफ ठेवून देते. असं म्हणून तिने तिचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकलाय बरं का. पण आता बघा इकडे मात्र प्रतिमात्याची तब्येत जरा ढासळत चालली आहे. आता ते जरा फिल्मी दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे जरा क्युरिसिटी आणि उत्सुकता वाढवली आहे. प्रतिमात्या सायलीशी बोलायचा प्रयत्न करत असतात पुन्हा पुन्हा. सायली म्हणत असते, आत्या बोलू नका, तुम्हाला धाप लागेल ना बोलल्यावर, शांत पडून राहा. तिथे आता ते मशीन टुन 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 वाजायला लागतं बरं का. अश्विन ते चेक करतो आणि म्हणतो, बापरे प्रतिमात्याचं बीपी तर ड्रॉप व्हायला लागलंय. रविराज आता चिडतात आणि म्हणतात, येणार की नाही तुझी बायको रक्त द्यायला प्रतिमाला, का गेली पार्ट्या करायला मैत्रिणी सोबत. अश्विन म्हणतो, थांब काका मी पुन्हा फोन करून बघतो तिला. अश्विन बिचारा फोन लावून लावून परेशान, पण आता तर तिने फोन स्विच ऑफच केलाय. अश्विन वैतागून जातो बिचारा. काय करावं आता यांना काही कळेना. शेवटी हे ठरवतात दुसरीकडून ब्लड अरेंज करावं. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा घरी कन्फर्म करण्यासाठी अर्जुन फोन लावतो. तो चिडतो बरं का आधी आणि म्हणतो, तन्वी ना निघालीच नसणार आहे घरातून, घरीच असणार आहे ती कुठेतरी. सायली म्हणते, अहो नाही, आईंनी मला स्वतः सांगितलं ती निघाली आहे घरातून केव्हाची. अर्जुन म्हणतो, थांब मी मम्माला फोन लावतो. असं म्हणून अर्जुन आता बाहेर येऊन फोन लावतो कल्पनाताईंना. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन बोल रे. अर्जुन म्हणतो, मम्मा निघालीये का ग तन्वी, खरंच सांग मला. कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा खरं तर सांगते, ती आमच्या समोरच तर निघाली ना घरातून. बापरे, ती तिथे अजून पोहोचली नाही का. अर्जुन म्हणतो, नाही ना मम्मा. ए मम्मा, तिला निघून किती वेळ झालाय सांग बरं. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्धा पाऊण तास तर झालाच असणार आहे. पण अरे अर्जुन, प्रतिमा शुद्धीवर आली ना रे. अर्जुन म्हणतो, मम्मा आत्यानं अर्धवट शुद्धीवर आहे, पण तुम्ही सगळे काही ताण घेऊ नका, मी तुम्हाला कळवतो सगळं पुढे काय होतंय ते, ठीक आहे. असं म्हणून अर्जुनने फोन ठेवलाय. पण आता मात्र अर्जुनलाही चांगलंच टेन्शन आलंय. अश्विन पुन्हा बाहेर येतो आयसीयूच्या आणि सारखा प्रियाला फोन करत असतो, पण प्रियाचा फोन काही लागेना. तो फोन अजूनही स्विच ऑफच येतोय. सायली म्हणते रविराजांना, रविराज काका तुम्ही इथे थांबा, मी आलेच. आता सायलीला वाटतं वाट पाहण्यात काहीही अर्थ नाहीये. रविराज आता प्रतिमात्याजवळ बसतात आणि त्यांनाही टेन्शन आलंय, बरं वाटेल की नाही म्हणून प्रतिमात्याला. सायली म्हणते अर्जुनला बाहेर येऊन, अहो मी काय म्हणते, आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करूया का ब्लडची. अर्जुन आता काही बोलणार तेवढ्यात अश्विन म्हणतो, मी बऱ्याच हॉस्पिटलला आणि ब्लड बँकला ट्राय केलंय, फोन केलाय, पण ओ निगेटिव्ह खूपच रेअर आहे. तो मिळायला जरा म्हणजे अवघडच वाटतंय मला. अर्जुन म्हणतो, आपण एक काम करूया, आशा हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारूया. तेवढ्यात आता एक सिस्टर येऊन सांगतात, सर मुंबईच्या त्या कुठल्या ब्लड बँकमध्ये आम्ही गेलो, तिथेही ओ निगेटिव्ह नाहीये हो. अर्जुन म्हणतो, बापरे, आता आपल्याला त्यात दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये जायचंय तर 3 तास लागतील. काय रे अश्विन, एवढा वेळ आहे का आपल्याकडे. अश्विन म्हणतो, नाही रे दादा, एवढा वेळ नाहीये, रिस्की आहे रे हे सगळं. आता सायली म्हणते, बघा ना, जी प्रतिमा त्याला लगेच रक्त देऊ शकते तिचा तर पत्ताच नाहीये. अर्जुन आणि सायली आता बाजूला येतात बरं का, मुद्दाम एकमेकांशी बोलायला. सायली हळूच म्हणते अर्जुनला, अहो प्रिया मुद्दाम वेळ काढते, असं नाही वाटत आहे का तुम्हाला. अर्जुन म्हणतो, होय मला असंच वाटतंय सायली, तिला प्रतिमा त्याला रक्त का द्यायचं नसेल, काय भानगड असेल. तेवढ्यात रविराज आलेत बरं का बाहेर
आणि अश्विनच्या जवळ येऊन म्हणतात, "काय रे बाबा अश्विन, तन्वीचा फोन अजूनही लागत नाहीये ना? पाहिलं, तिला स्वतःच्या आईला रक्त देणं सुद्धा महत्वाचं वाटत नाहीये. तिच्याकडनं अजून तरी काय अपेक्षा करणार म्हणा आपण." अश्विन म्हणतो, "पुढच्या तासाभरात प्रतिमात्याला डोनर नाही मिळाला ना, तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो." रविराज म्हणतात, "काय मी प्रतिमासाठी एक डोनर पण मिळवू नाही शकत आहे. काय दुर्दैव आहे माझं." असं म्हणून ते तिथे बसलेत खाली. आता त्यांना टेन्शन आलं. मग सायली म्हणते, "रविराज काका, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित." आता अचानक इथे अर्जुनला आठवतं, जे आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना कालच आठवलंय. अर्जुन म्हणतो, "एक मिनिट, अरे सायली तुला आठवतं का? अरे रविराज काका आठवतं? जेव्हा प्रतिमात्या परत आली होती तेव्हा म्हणजे ती कुसुमताईकडे होती ना, तेव्हा कुसुमताई म्हणाल्या होत्या, की सायली तू तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस ना, तेव्हा तुला ज्या बाईने रक्त दिलं होतं ना, ती तर प्रतिमा आत्याच होती ना." "अगं सायली, म्हणजे तुझा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप सेम आहे." आपल्याला इथे तो इन्सिडेंट, तो मागचा जो पास्टचा सीन आहे ना, तो आपल्याला इथे इमॅजिन करून दाखवलाय बरं का. म्हणजे सगळं काही पडद्यावर दाखवलंय. प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावर तेव्हा असे डाग होते. त्या म्हणजे त्यांची स्मृती पण तेव्हा ठीकशी नव्हती. तेव्हा त्यांनी सायलीला अचानकपणे रक्त दिलं होतं ना बघा. सायलीवरती हल्ला झाला होता. मला आता एक्झॅक्टली आठवत नाहीये एवढं. पण हां, असंच काहीसं. सायली म्हणते, "हो, हो. अहो आठवलं. प्रतिमात्यानेच मला रक्त दिलं होतं की." रविराज म्हणतात, "अरे अर्जुन, म्हणजे प्रतिमा आणि सायलीचा ब्लड ग्रुप एकच आहे?" अर्जुन म्हणतो, "येस." सायली म्हणते, "अगं बाई, हे लक्षात का नाही आलं आधी? वेड्यासारखी आपण प्रियाची वाट बघत होतो. मी तर प्रतिमात्याला रक्त देऊ शकते ना." अश्विन म्हणतो, "अरे वा सायली, चल पटकन आपण ब्लड टेस्ट करून घेऊया आणि ओ निगेटिव्ह आहे का कन्फर्म करू आधी, मग तुला पटकन आत्याला रक्त देता येईल. चल माझ्याबरोबर." सायलीला आता घेऊन जातो अश्विन आणि सायली आता ब्लड डोनेट करते बरं का प्रतिमा आत्याला. अर्जुनला खूप छान वाटतंय, रविराजांना पण चांगलं वाटतंय, की चला आपल्या जवळच होती सायली, पण आपल्याला लक्षात नाही आलं. अर्जुनच्या लक्षात आलं म्हणून बरं झालं. आता ही आली बरं का दवाखान्यात, प्रिया बऱ्याच वेळाने आली आहे बरं का. इकडे तिकडे बघते, रिसेप्शनिस्टला विचारते, "प्रतिमा किल्लेदार कुठे ॲडमिट आहेत?" रिसेप्शनिस्ट म्हणते, "ICU मध्ये." प्रिया आता तिकडच्या दिशेने जात असते, पण मध्येच विचार करते, "अरे यार, मी आत गेले ना तर माझी ब्लड टेस्ट करतील. मी काय करू, काय करू आता? जावं तर लागेल मला. पण आतमध्ये काय सुरू असेल? काय करत असतील ते?" रविराज आता तिथे एरझाऱ्या मारत असतात. प्रिया मनात विचार करते, "मी तिथे जायच्या आत ती प्रतिमा मेली ना तर बरं होऊन जाईल." काय पोरगी आहे ही, प्रेक्षकांनो. असो. आता अश्विनला विचारतात रविराज, "काय रे अश्विन, झाली ना सगळी म्हणजे तयारी रक्तदानाची?" अश्विन म्हणतो, "हो काका, सगळं झालंय, प्रोसिजर सुरू आहे, नको काळजी करूस." आता इथे ना त्यांनी खूप वेळ दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो, की सायली ब्लड डोनेट करतीये प्रतिमा आत्याला. तिचे सगळे ब्लड एका ह्याच्यात म्हणजे काय एकत्रित करण्यात आलंय. तिच्या हातात ते बॉल पण दिलेला असतो बरं का. आता हे तुम्ही आज सगळं टीव्हीवर बघायला विसरू नका. सायली प्रतिमात्याला ब्लड देते, मग प्रतिमात्याला ते ब्लड देण्यात येतं. आता सायलीला खूप हायसं वाटतं, सगळ्यांना छान वाटतं ऑब्व्हियसली, की आता प्रतिमात्याच्या तब्येतीला धोका नाहीये. अर्जुन येतोय आता सायलीकडे. सायली अशी लांबून बघत असते आता, प्रतिमात्याला बरं वाटतंय, नाही वाटतंय, छान वाटतंय का? प्रतिमात्या हळूहळू शुद्धीवर येतायत. अर्जुन, अश्विन सगळेच खुश आहेत आणि रविराज सुद्धा. तेवढ्यात आता अर्जुनला फोन आलाय, तो म्हणजे कल्पनाताईंचा. अर्जुन बाजूला जाऊन बोलतो बरं का, "हां मम्मा, हो अगं, नाही तन्वी काही अजून आलेली नाहीये. टेन्शन नको घेऊस तू. हो, सायलीचं रक्त मॅच झालंय प्रतिमा आत्याशी. हो, हो. हो, सायलीने दिलंय ब्लड डोनेट. बरं आहे आता प्रतिमा आत्याला." हे सगळं प्रिया ऐकत असते बरं का आता त्या दाराच्या आडून. आता तेव्हा अर्जुनने जे सांगितलंय ती ऐकते आणि विचार करते, "चला बरं झालं. माझ्या वेळ काढण्याचा काहीतरी फायदा झाला तर आत्ता कोणाला कळणारच नाही, की मी ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुपची नाहीच आहे म्हणून." प्रिया आता मनात विचार करते असा आणि मग येते बरं का थोड्या वेळाने. आता हे सगळे प्रतिमात्याच्या जवळ येतात बरं का. सायली, रविराज, अश्विन, अर्जुन आणि प्रतिमात्या आता हळूहळू शुद्धीवर येतात. सायलीला आता ते काय ग्लुकोजचं पाणी का ऑरेंजचं ज्यूस देण्यात येतंय. अर्जुन आणतो तिच्यासाठी आणि हे आता तिथे बाहेर आलेत. अश्विन म्हणतो, "चला, लकी आहोत आपण. सायली वहिनीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच मिळाला, म्हणजे ओ निगेटिव्हच आहे. प्रतिमा आत्याला आणखीन उशीर लागला असता रक्त द्यायला तर काय झालं असतं, इमॅजिनच होत नाहीये." सायली म्हणते, "भाऊजी, आत्या आता बऱ्या होतील ना?" अश्विन म्हणतो, "हो अगं वहिनी, सकाळी तिला मिळेल आता डिस्चार्ज." तेवढ्यात आता प्रिया येते बरं का रडत पडत आणि म्हणते, "अश्विन, अश्विन, अरे माझी आई, अरे अरे मला मला आईकडे घेऊन चल रे, मला मला माझं रक्त द्यायचंय तिला." अश्विनला खरं तर इतका राग आलेला असतो.
आता ही मुद्दाम ड्रामा करते. चल ना अश्विन, थांबला का? चल. सायली आणि अर्जुन नुसती हिची गंमत बघत असतात एकमेकांकडे पाहून. अश्विन तिला ओरडून म्हणतो, "कुठे होतीस तू? कुठे होतीस तन्वी?" प्रिया म्हणते, "अरे, अरे मी 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 केव्हाचे निघाले होते रे." अश्विन म्हणतो, "मी तुला सांगितलं होतं ना फोनवर, की 15व्या मिनिटाला तुला इथे पोहोचायचंय, मग तू का नाही आलीस?" प्रिया म्हणते, "अरे मी लगेच निघाले होते रे." अश्विन म्हणतो, "घरून इथे पोहोचायला 3 तास लागतात का? आणि त्यानंतर मी तुला सारखा कॉल करत होतो. तू एकदाही कॉल बॅक केला नाही आणि फोन सुद्धा उचलला नाही माझा." प्रिया ड्रामा करत म्हणते, "अरे माझा फोन सायलेंट होता आणि माझा फोन नंतर डिस्चार्ज झाला रे. अरे मी इथे यायला निघाले आणि नंतर माझ्या लक्षात आलं, की कोणत्या हॉस्पिटलला यायचे हे तर तू मला सांगितलंच नाहीस." अश्विन म्हणतो, "काय?" प्रिया म्हणते, "अरे हो ना, मी तुला फोन करायला हातात फोन घेतला तर फोनची बॅटरी डाऊन झाली. त्यामुळे सगळा गोंधळ झाला रे. अरे काय करावं काही सुचतच नव्हतं मला. एरियातल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आले रे मी, म्हणून मला उशीर झाला." अश्विन, "अरे आपण का थांबलोय आता? चल ना, चल ना आपण आता पटकन आईकडे जाऊ. आईला गरज आहे रे माझी. चल ना, मला माझं रक्त द्यायचंय. चल ना." काय ड्रामा करते ही. खरं तर हिला घरी फोन कोणाला करून विचारता नाही आलं का मग? मी म्हटलं ना मगाशी, काहीच्या काही कारण दिलंय हिने. अश्विन म्हणतो, "काही गरज नाही आता तुला रक्त द्यायची. प्रतिमा आत्याला रक्त मिळालंय." लगेच प्रिया म्हणते, "काय सांगतोयस? अरे देवा, देवाचे उपकारच झालेत." अश्विन, "अरे माझी आई बरी होईल ना आता?" अश्विन नुसता मानेने हो म्हणतो. प्रिया आता लगे रडते काय, पडते काय आणि म्हणते, "अरे आई, आई अजून बेशुद्धच आहे का रे अश्विन?" मग अश्विन म्हणतो, "नाही, बेशुद्ध नाहीये, ग्लानीमध्ये आहे आत्या, येईल शुद्धीवर." प्रिया लगेच हात जोडते, देवाचे आभार मानते आणि म्हणते, "देवा, देवा नशीब, नशीब माझ्या आईला तू बरं केलंस रे." आता अश्विनकडे बघते बरं का. खरं तर अश्विनला राग आलेला असतो, पण या वेळेत सुद्धा अश्विन तिला म्हणतो, "जाऊ दे तन्वी, रडू नको. आता बरी आहे प्रतिमा आत्या, काळजी करू नको." अर्जुन आणि सायली आपले गंमत बघताय. या प्रियाची ड्रामा बघा ना कसा चाललाय. माझी आई करून रडत असते बरं का. अर्जुन सायलीला खरं तर हसू येतंय, पण त्यांनी कंट्रोल केलंय तिथे या क्षणाला हसू, असं वाटतंय मला. तर आता हा हॉस्पिटलचा सीन काय तो एकदाचा उरकला बरं का. आता रात्रच झाली आहे. अर्जुन सायली घरी आले आहेत. सायली आता अर्जुनला म्हणते, बेडरूममध्ये येते त्यांच्या, "आज जो काही प्रकार झाला ना, तो म्हणजे अगदी विचित्र आहे. हे कोणाच्याही लक्षात येईलच." सायली म्हणते, "बरं झालं प्रतिमा आत्याला वेळेत रक्त मिळालं, नाहीतर माझा जीव गेला असता तिथे. भीतीने माझा जीव गेला असता." असं म्हणते सायली. अर्जुनला म्हणते, "तुम्ही प्रियाचा विचार करताय ना? प्रतिमा आत्याला रक्त द्यायची वेळ आली तेव्हा ती कुठे गायब झाली ना नेमकी, हा विचार माझ्या डोक्यातून पण जात नाहीये." अर्जुन म्हणतो, "सायली तिने येण्याचं कारण पण म्हणजे उशिरा येण्याचं कारण किती नॉनसेन्स दिलं बघ ना. मला तर वाटतंय तिने मुद्दाम उशीर केला. तिला प्रतिमा आत्याला रक्त द्यायचंच नव्हतं." सायली म्हणते, "अहो बघा ना, स्वतःच्या आईच्या बाबतीत असं कोण वागतं? म्हणजे प्रिया अशी जरी असली तरी तिला तिच्या आईच्या बाबतीत प्रेम असायला हवं ना. तरी पण ती तिच्या आईचा जीव वाचवायला वेळेत का आली नसेल?" अर्जुन म्हणतो, "यामागे ना काहीतरी मोठं कारण आहे." सायली, "मला असं वाटतं की ते नागराजच्या कोड्याशी रिलेटेड असणार आहे." दोघेही काही सेकंद विचार करतात आता अर्जुन आणि सायली. सायली म्हणते, "नागराजने आपल्याला जेलच्या बाहेर जे कोडं घातलं होतं ना, ते आपण लिहून काढूयात अहो. मला असं वाटतंय की काहीतरी त्याने फायदा होईल." अर्जुन म्हणतो, "चालेल." आता ती एक वही घेते आणि एक पेन घेते. आता हे दोघेही जण जे नागराज बोलला ना, ते लिहून काढत असतात बरं का. इथे आता त्यांचा आवाज म्हणजे डायलॉग ऐकवले नाहीयेत, फक्त म्युझिक ऐकवलंय. अर्जुन बोलत असतो आणि सायली तसं-तसं लिहीत असते. तेवढ्यात कल्पनाताई खालून आवाज देतात, "सायली, अगं ए सायली, जरा खाली येतेस का?" सायली म्हणते, "आले आई, आले हं पटकन." असं म्हणून सायली त्या वही, पेन सकट खाली जाते बरं का. आणि मग खाली आल्यावर कल्पनाताई म्हणतात, "अगं सायली बेटा, बरं वाटतंय ना प्रतिमाला आणि तिला सुट्टी कधी होईल गं? उद्या प्रतिमाला सुट्टी होईल ना गं सायली?" सायली म्हणते, "हो, अश्विन भाऊजी असंच म्हणाले होते आई. येतील आत्या उद्या घरी." कल्पनाताई म्हणतात, "चला आता उद्या आपल्याला दरवर्षीसारखी धुळवड साजरी करता येणार." "अगं सायली, उद्या काय काय लागतंय ते मी बघून घेते हं." सायली म्हणते, "आई मी बघितलंय. ते खसखस, वेलची, एक काम करते मी यादीच बनवते." आता सायलीच्या हातात ते वही आणि पेन आहे बरं का. ती तशीच घेऊन आली ना खाली. आता कल्पनाताई जसं-जसं सामानाची यादी सांगतात तसं-तसं सायली त्यावरच लिहून काढते बरं का. आता सायलीला सगळी यादी सांगून झाली आहे हां. आता प्रिया तिथेच उभी असते प्रेक्षकांनो हां. आता इथे पण त्यांनी डायलॉग ऐकवलेले नाहीयेत. जे काही आहे ते असं म्युझिकल ऐकवलंय. प्रिया पाणी पीत असते बरं का आणि बघत असते काय लिहितायत या दोघी जणी. आता सायली म्हणते, "आई, उद्या ना बाजारात मीच जाते आणि हे सामान घेऊन येते." कल्पनाताई म्हणतात, "सायली, तुझी किती दगदग झाली आहे आज."
सगळीकडे तूच धावाधाव करणार आहेस का? सायली, उद्या तू आणि अर्जुन मस्त एन्जॉय करा हं. आणि हो, तुम्ही गेल्या वर्षी जसे नाचलात ना तसा डान्स पण करा हं यावर्षी. सायली म्हणते, बरं आई, ही यादी तुम्ही विमलताईंना द्या हं. आता ते चिठ्ठी सायली आता काय करते, ती जी चिठ्ठी आहे ना ती फाडून कल्पनाताईंना देते. कल्पनाताई म्हणतात, आणि इकडे ती यादी मी देते हं विमलला. सायली आता ती वही खालीच ठेवून चालली जाते बरं का, पण जाता जाता प्रियाकडे बघते. प्रिया आता खात्री करून घेते सायली गेलीये की नाही. सायली बघते तिच्याकडे, ती पाणी पित असते, त्यामुळे सायली तिला अवॉइड करून तिच्या खोलीत निघून जाते. प्रिया सायली गेल्यावर ती वही बघते बरं का. आता ती वही का बघितली तिने ते काही कळलंच नाहीये मला. पण ती वही पाहिल्यावर तिच्या लक्षात येतं की सायलीने त्यामध्ये तिचं नाव लिहिलंय. आता ती गडबडून जाते प्रिया आणि विचार करते, अरे देवा, सायलीने यात माझं नाव काय लिहिलंय आणि हे सगळं काय लिहिलंय सायलीने? हे कसले मुद्दे आहेत? अरे या दोघांचं काय चाललंय? काय चालू काय आहे या सायलीचं? प्रियाने आता ती जी चिठ्ठी आहे ना ती फाडून घेतली बरं का स्वतःकडे. सायली आता बेडरूम मध्ये येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं सायली, त्या नागराज जे काही बोलला ना त्या लिस्टमध्ये एक गोष्ट ऍड कर. सायली म्हणते, अरे देवा, थांबा थांबा, मी ना ती खालीच विसरले वही, मी पटकन घेऊन येते. सायली आता खाली येते तोपर्यंत प्रियाने ती चिठ्ठी फाडून स्वतःकडे ठेवलेली असते. सायली खाली येऊन बघते तर काय, त्या वहीमध्ये ते मुद्देच नाही आहेत. सायलीच्या लक्षात येतं, मगाशी प्रिया इथेच होती, याचा अर्थ प्रियाने ही वही तपासली आणि ती चिठ्ठी फाडून घेतली. सायलीला सगळं क्लिअर झालंय आणि आजचा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढचा प्रोमो खूप जबरदस्त दाखवलाय त्यांनी. सायली अर्जुनला म्हणते, तिने रक्त देणं का टाळलं ना, त्यासाठी आपल्याकडे एकच मार्ग आहे शोधून काढण्याचा. अर्जुन म्हणतो, कुठला? आता सायली म्हणते, तिचा रक्तगट कळला ना तरच हा मार्ग बरोबर उपयोगाला येणार आहे. मग अर्जुन म्हणतो, आता आपण तिच्या एक पाऊल पुढे जायचं. मग अर्जुन सांगतो सगळ्यांना, यावर्षी अन्नपूर्णा ट्रस्ट तर्फे आपण ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत. सुभेदारांनी त्यांच्या घराच्या बाहेरच रक्तदानाच्या शिबिराचा हा कॅम्प आयोजित केलाय. नाईलाजास्तव प्रियाला आता तिथे रक्त द्यावंच लागतं आणि सायली अर्जुनला सगळं कळतं. सायली म्हणते, आता हिचे 100 अपराध भरलेत आणि आता हिने काय काय सत्य लपवून ठेवले ना ते सगळे बाहेर येणार आहे. काय वाटतं प्रेक्षकांना, तुम्हाला खरंच असं होईल का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. येणारा एपिसोड धमाकेदार असणार आहे, यात शंका नाहीये. आजचा एपिसोड थोडा स्लो होता, पण उद्याचा मिस करू नका. अर्जुन आणि सायली आता होळी स्पेशल भाग दाखवणार आहेत ते. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, खरंच प्रिया ही खरी तन्वी नाहीये हे सत्य उघड होईल का? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हं. धन्यवाद.